नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग 17 बघणार आहोत. दोघांचे चेहरे थोडेसे लाजरे आणि उत्सुकतेने भरलेले होते. नजर भेटल्यावर हलकेसे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटते. त्या क्षणात त्यांच्या डोळ्यांमध्ये एकमेकांबद्दलची उत्सुकता, अपेक्षा आणि आनंद दिसत होता. काही क्षणांसाठी दोघेही निशब्द राहतात. फक्त त्यांच्या नजरेतून भावना व्यक्त होत होत्या. त्या नजरेच्या आदान प्रदानात एक प्रकारची केमिस्ट्री निर्माण झाली होती, ज्यामुळे शब्दांच्या अभावी त्यांच्या डोळ्यांमधून अनेक गोष्टी व्यक्त होत होत्या. हा क्षण त्यांच्या नव्या नात्याचा पहिला टप्पा होता, जो हळुवारपणे पण प्रभावीपणे त्यांच्या हृदयात कोरला जात होता. एकमेकांच्या वरून त्या दोघांची सुद्धा नजर हटत नव्हती. सगळीकडे आनंदीमय वातावरण झालं होतं. गुरुजी प्रिया आणि मिहिरला एकमेकांना अंगठी घालायला सांगतात. एकमेकांच्या हातात अंगठी घालताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, भावनांचा आणि प्रेमाचा झराच दिसत होता. दोघे एकमेकांना अंगठी घालताना त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होत होता. यावेळी अनेकदा हसणे, डोळ्यांतून आनंदाश्रू येणे आणि एकमेकांकडे प्रेमाने पाहणे या गोष्टी घडत होत्या. प्रिया आणि मिहिर एकमेकांना अंगठी घालतात, तसेच सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मिहिर आणि प्रिया खूप खुश होते. त्यांच्या आयुष्याला एका नव्या नात्याला सुरुवात झाली होती. मिहिर प्रियाकडे बघतच राहिला होता. तिच्या सुंदर, सोज्वळ, सात्विक सौंदर्याने त्याला मोहातच पाडलं होतं. तो तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजला, "माझा सोनचाफा, खूप छान दिसतेस." मिहिरच्या हळूच कानात कुजबुजण्याने प्रियाच्या गालावर गोड हसू उमलतं. सोनचाफा हे नाव ऐकून तिच्या ओठांवर गोड स्मित हास्य उमलतं. दोघे पण एकमेकांच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते. बघता बघता साखरपुडा धूमधडाक्यात पार पडतो. दोघांची सुद्धा जोडी एकदम कमालीची दिसत होती. प्रत्येक जण त्या दोघांचं कौतुक करत होतं. साखरपुडा झाल्यानंतर सगळेजण दुसऱ्या दिवशी हळद होती, त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते. साखरपुड्यानंतर प्रिया साडी चेंज करते आणि स्वातीसोबत गप्पा मारत रूमच्या गॅलरीमध्ये उभा राहते. "काय यार, आल्यापासून तुझ्यासोबत मन सोबतं असं बोलायलाच नाही भेटलं. कशी आहेस प्रिया? आणि या खडूसच्या प्रेमात कशी पडलीस? तो तर तुला किती ओरडायचा, तुझ्याशी किती भांडायचा, पण त्याच्या डोळ्यांमध्ये तुझ्याबद्दल असणारे प्रेम दिसत होतं. मिहिर किती लकी आहे, जी तुझ्यासारखी गोड सुंदर मुलगी मिळाली." स्वातीचं बोलणं ऐकल्यानंतर प्रिया स्वातीला सांगते की मिहिर खूप चांगले व्यक्ती आहेत. कितीही कडक शिस्तीचे आणि रागिष्टे जरी असले तरी मनाने खूप हळवे आहेत, खूप समजूतदार आहेत, माझी किती काळजी करतात. दोघींच्या मध्ये खूप मस्त गप्पा रंगतात. हळदीच्या कार्यक्रमाची जवळजवळ सगळी तयारी झाली होती. दुसऱ्या दिवशी हळद होणार होती, त्यामुळे प्रिया आणि मिहिरच्या मनाला एक अनामिक हुरहूर लागली होती. दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या मध्ये हळदीचा एक वेगळाच उत्साह भरला होता. आई आणि काकूने मिळून हळदीची सगळी तयारी केली होती. सौमित्राने संपूर्ण हॉलमध्ये रंगीबेरंगी माळा लावून संपूर्ण हॉल सजवला होता. हळदीसाठी मिहिरने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. आज प्रियाच्या नावाची अंगाला हळद लागणार म्हणून त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या. आयुष्यातील आनंदमय प्रवासातून तो जात होता. प्रियाने सुद्धा पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. फुलांचे दागिने घातले होते. लांब सडक केस पाठीवर सोडले होते. केसांमध्ये फुलांचा गजरा घातला होता. कानात सुद्धा फुलांचे अतिशय सुंदर दिसणारे असे झुमके घातले होते. अगदी सोनचाफ्यासारखीच दिसत होती. प्रिया साध्या पण आकर्षक पद्धतीने तयार झाली होती. मिहिर तर तिच्याकडे बघून चक्क हरवलाच होता.
आजूबाजूला कोण आहेत याचे सुद्धा त्याला भान उरलं नव्हतं. दिवसेंदिवस प्रिया अधिकच सुंदर दिसत होती. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला तसं संगीत वाजायला लागलं. आई सगळ्यात पहिल्यांदा मिहीरला आंब्याच्या पानाने हळद लावायला सुरू करते. हळद लावताना मिहीरला खूप गुदगुल्या होऊ लागल्या होत्या. आलेले सगळे पाहुणे मिहीरला हळद लावून घेतात. सौमित्र तर मिहीरच्या संपूर्ण चेहऱ्याला हळद लावतो. मिहीर सुद्धा हळद घेतो आणि सौमित्राला दोन्ही हाताने लावतो. मिहीरची हळद झाल्यानंतर मिहीरची उष्टी हळद प्रियाला लावण्यात येते. शेवटी दोघांच्या सुद्धा अंगाला हळद लागते. संपूर्ण दिवस सगळा हळदीच्या कार्यक्रमामध्ये निघून जातो. दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम आणि प्रियाच्या हातामध्ये चुडा भरण्याचा कार्यक्रम होणार होता. लग्नातले एक एक विधी उत्साहाने आणि आनंदाने पार पडत होते. दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम सुरू होतो. प्रिया मेहंदीच्या कार्यक्रमासाठी मेहंदी कलरचा लेहंगा घालते. केसांची सागरवेणी घातली होती. हलकासा तिने मेकअप केला होता. दोन्ही हातांवर आणि दोन्ही पायांवर मेहंदी काढायला सुरू होते. मिहीरला प्रियाच्या हातावरची मेहंदी बघण्याची उत्सुकता खूप वाढली होती. प्रियाच्या हातावर स्वतःचं नाव कुठे लिहिले जाणार आहे हे त्याला बघायचं होतं. प्रियाला खूप तहान लागली होती. दोन्ही हातांवर मेहंदी काढायला सुरू होती. प्रिया स्वातीला एका ग्लासमधून पाणी घेऊन ये म्हणतात. मिहीर किचनमध्ये जातो आणि पाण्याचा ग्लास घेऊन प्रियाजवळ येतो. मिहीरला पाण्याचा ग्लास घेऊन आलेलं बघून सगळेजण हसायला लागतात. स्वाती मिहीरच्या हातातला पाण्याचा ग्लास घेते आणि बोलते की जिजू, आता नाही तुम्हाला भेटायला मिळणार प्रियाला. उद्या डायरेक्ट मांडवातच तुम्ही बघायचं प्रियाला. असं बोलत स्वाती तिथून मिहीरला हाकलून लावते. प्रियाच्या खांद्याला धक्का मारून प्रियाला चिडवायला सुरू करते. ओ देख तेरा मजनू, तुम्हारी एक झलक देखने के लिए क्या क्या कर रहा है. स्वातीचं हे बोलणं ऐकून प्रियाला तर खूप हसायला येतं. आता किती चिडवणार आहेस की पाणी सुद्धा पाजणार आहेस. चल तो उचल ग्लास आणि पाणी पाज मला. प्रिया हसत हसतच स्वातीला बोलली. मेहंदीचा कार्यक्रम अगदी सुरळीत आणि खूप छान पार पडतो. प्रियाच्या हातावरची मेहंदी खूप छान लाल असा रंग चढला होता. हळदीमुळे तर प्रियाच्या चेहऱ्यावर खूप छान तेज आलं होतं. मेहंदीच्या कार्यक्रमानंतर सगळेजण हातातल्या बांगड्या भरतात. प्रियाच्या हातात चुडा भरला जातो. मेहंदीच्या हातात चुडा अगदी खुलून दिसत होता. सगळीकडे नुसती लग्नाची लगबग चालू होती. रात्रीचे 2 वाजले तरी सुद्धा प्रियाला काही केल्या झोप येत नव्हती. गॅलरीत उभे राहून आकाशाकडे बघत गप्पच उभा राहिली होती. का कुणास ठाऊक प्रियाला खूप घाईवरून आलं होतं. तिला आईची आठवण येत होती. इकडे मिहीरला खूप तहान लागली होती म्हणून किचनमध्ये पाणी पिण्यासाठी जात होता. तेव्हा त्याला प्रियाच्या रूममधली लाईट ऑन दिसली. प्रिया अजून कशी जागी आहे, झोपली नाही का म्हणून तो प्रियाच्या रूममध्ये बघतो तर काय, प्रिया एकटीच गॅलरीमध्ये गप्पच उभी राहून रडत होती. मिहीर पायांचा आवाज न करता तिच्या जवळ जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तसं प्रिया तर घाबरली आणि पाठीमागे वळून बघते तर काय, मिहीर समोर होता. तिला काही कळतच नाही, फक्त रडत होती. तिला असं रडताना बघून मिहीरला राहवतच नाही आणि प्रियाला तो आपल्या घट्ट मिठीत घेतो. एका हाताने प्रियाचा चेहरा हळूच वर करतो. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत डोळ्यातले पाणी पुसत तिला विचारतो, काय झालं, असं का रडतेस, आईची आठवण येते का तुला. प्रिया रडतच मिहीरला सांगते की आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या क्षणी माझी आई माझ्यासोबत नाही. माझ्या आता नवीन आयुष्याला सुरुवात होणार, पण माझी आईच माझ्यासोबत नाही. तिचे आशीर्वाद माझ्यासोबत नाहीत. याचं मला खूप वाईट वाटतं. आता आई असायला पाहिजे होती. प्रियाचे डोळे रडून रडून सुजले होते. नाकाचा शेंडा तर लाल बुंद झाला होता. मिहीर तिचे डोळे पुसत आकाशात दिसणाऱ्या चांदण्यांकडे हात दाखवून तिला बोलतो की ती चांदणी दिसते ना, असं समज ती तुझी आई आहे. बघ ती तुला बघते.
तू जर अशी रडलीस तर तुझ्या आईला आवडेल का तू असं रडताना? पहिलं रडायचं बंद कर आणि झोप आता. उद्या परत लग्नात तुला छान दिसायचं आहे ना? की असं मावळलेल्या चेहऱ्याने लग्नाच्या मांडवात तुला यायचं आहे? मिहीर प्रियाची समजूत काढतो, प्रियाला झोपायला सांगतो आणि आपल्या रूममध्ये जातो. दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडतो. सगळ्यांची लग्नासाठीची तयारी सुरू होती. मिहीरचे बाबा, सौमित्र, प्रियाचे बाबा फेटे बांधून अगदी मस्त तयार झाले होते. स्वातीने जरीचा भरदार शालू नेसला होता. मिहीरची आई सुद्धा कमालीची सुंदर दिसत होती. काकूंनी सुद्धा काटापदराची मस्त साडी नेसली होती. पण त्यांची जरा जास्त धावपळ सुरू होती. मुहूर्त वेळ जवळ आली होती. गुरुजी नवऱ्या मुलग्याला घेऊन यायला सांगतात, तसं सौमित्र मिहीरला मांडवात घेऊन येतो. अंतरपाठ धरला जातो आणि नवरी मुलीला बोलवलं जातं. स्वाती प्रियाला मांडवात घेऊन येते. अंतरपाठमध्ये असल्यामुळे दोघे पण एकमेकांना बघू शकत नव्हते. एकमेकांना बघायची खूप उत्सुकता त्यांना लागली होती. गुरुजी मंगलाष्टका सुरू करतात. मंगलाष्टका संपल्यानंतर दोघांच्या मधला अंतरपाठ काढला. प्रियाने लाल रंगाची नऊवारी सुंदर साडी नेसलेली होती. तिचे केस सुंदररित्या मांडलेले होते आणि त्यावर फुलांचा गजरा घातलेला होता. तिच्या कपाळावर टिकली चमकत होती. कानात साडीवर मॅचिंग चमकणारे झुमके घातले होते. गळ्यात मोत्यांची माळ आणि मिहीरच्या आईने दिलेला खानदानी हार घातलेला होता. तिचे हात मेहंदीने रंगलेले होते आणि त्यावर बांगड्या, काकण आणि अंगठ्या चमकत होत्या. पायात छुमछुम वाजणारं पैंजण घातलं होतं. नाकात नथ घातली होती. कपाळावर मुंडोळ्या बांधल्या होत्या आणि खांद्यावर टाकलेली शाल. प्रिया अगदी एक सुंदर दिसणारी अप्सरेसारखी दिसत होती. प्रियाचं असं रूप बघून मिहीर पुन्हा एकदा तिच्या नव्याने प्रेमात पडला होता. मिहीरची एका क्षणासाठी सुद्धा तिच्यावरची नजर हटत नव्हती. मिहीरने सुद्धा सुंदर क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. डोक्यावर फेटा घातलेला होता, ज्यामध्ये मोरपीस लावलेलं होतं. त्याच्या गळ्यात सुंदर हार घातलेला होता. हातात घड्याळ घातलेलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाने उत्साह दिसत होता आणि तो नवरा म्हणून खूपच आकर्षक, भारदस्त दिसत होता. प्रिया सुद्धा मिहीरचे रूप बघून त्याच्याकडे हळूच चोरून नजरेने बघत होती. दोघांच्या सुद्धा मनात एक वेगळीच ओढ लागली होती. गुरुजी मिहीरला प्रियाच्या गळ्यात हार घालायला सांगतात. तेव्हा दोघे सुद्धा भानावर येतात आणि मिहीर प्रियाच्या गळ्यामध्ये हार घालतो. त्यानंतर गुरुजी प्रियाला मिहीरच्या गळ्यात हार घालायला सांगतात. प्रिया मिहीरच्या गळ्यात हार घालते. त्यानंतर बाकीचे सुद्धा विधी केले जातात. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने दोघांचं लग्न होतं आणि अशा प्रकारे योगायोगाने भेटलेल्या मिहीर आणि प्रियाच्या जन्मोजन्मीच्या गाठी बांधल्या जातात. जन्मोजन्मीच्या गाठी म्हणजे दोन आत्म्यांचे प्रेमाने बांधलेले नाते, जे जन्मानंतरही कायम टिकते. या गाठींमध्ये प्रेम, निष्ठा आणि आपुलकी असते. दोन मनांचे एकत्र येणे, त्यांचे सुख दुःखाचे वाटप आणि एकमेकांच्या समर्थनाची भावना या गाठींना मजबूत करतात. या नात्याला वेळेच्या आणि परिस्थितीच्या कसोटीवरही तितकेच ताठ ठेवते, कारण ते हृदयाच्या खोलवर रुजलेले असते. जन्मोजन्मीच्या गाठी म्हणजे प्रेमाचा एक अमर संदेश, जो सदैव नवीन आणि ताजातवाना राहतो. या गाठींमध्ये दोन आत्म्यांचा समर्पण, त्यांची आवड आणि त्यांचे एकमेकांवरील विश्वास प्रतिबिंबित होते. जन्मोजन्मीच्या गाठींनी जोडलेले नाते हे खरोखरच अनमोल आणि अविस्मरणीय असते. जन्मोजन्मीच्या गाठी या कथा मालिकेला आत्तापर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. असेच प्रेम पुढे सुद्धा राहू देत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्याच्या नवीन एका कथा मालिकेमध्ये एका नवीन वळणावर. तोपर्यंत धन्यवाद.